चला फ्रेंड, आम्हाला आज जायचं ग्लोसरी आणायला. आम्ही चाललो सामान आणायसाठी. कुठं सुशीला तिकडे आता आम्ही चाललो हे सामान आणायसाठी. थोडस किराणा आणायचं होतं, तर आम्ही चाललो किराणा आणायसाठी. आज वशिकर म्हणत आहे. हॅलो फ्रेंड, आम्ही गेलो होतो ग्लोसरी आणायसाठी. ग्लोसरी घेऊन आली मी सामान, आणि मग तिथून आम्ही दादूच्या सारांच्या आजीकडे गेलो होतो, सुशीला आजीकडे. मग आम्ही दोघी मिळून भात बनवला होता त्यांच्याकडे छान. त्या खूप आग्रह करत होत्या, जेवण करून जा, जेवण करून जा. मग ठीक आहे म्हटलं, काकू आम्ही आता बनवते छान. त्यांच्याचकडे भात बनवला होता. त्यांनी मला चिरचार करून दिला, आणि मला रेसिपी बनवायला खूप आवडते. मग मी भात बनवला होता. बघा, फ्लावर आणि मटर टाकून छानपैकी कसा दिसतो हा भात. त्यांच्या गॅसवर बनवला होता, ह्यावेळेला त्यांच्या किचनमध्ये बनवलं होतं. मग मी भात इकडे पाणी बॉईल करायला ठेवलं भातात टाकायसाठी, आणि लगेच जिरं मोहरी टाकून भाताला चांगलं कलसून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये भात चांगला कलसल्यावर मग व्हेजिटेबल टाकलं, बारीक चिरलेलं त्यांनी चिरून दिलं होतं. मला पेस्ट केली होती, सांबार मिरची वगैरे जिरं वगैरे टाकून. इकडे भात पण होऊन गेला होता, आणि पटकन आम्हाला भूक लागली होती. घरून थोडंसं आम्ही नाश्ता, कालचे डाळ भाजीचे पराठे बनवले होते. इकडे भात पण होऊन गेला. किती मस्त मटर वगैरे फ्लावर वगैरे टाकून मस्त भात बनवला होता, आणि खूप टेस्टी झाला होता. खूप तारीफ करत होते सर्व, खूप टेस्टी भात झाला होता म्हणून. आणि छान छान त्याच्यावरतून गोडा मसाला टाकला, थोडासा किंचीमध्ये गोडा मसाला टाकला, आणि थोडंसं साखर, थोडंसं लिंबू पण पिळलं होतं थोडंसं, आणि झाकण लावून 2 शिट्ट्या होऊ दिला कुकरच्या. इकडे कढई घेतली होती फोडणी घालायला. त्याच्यात टाकलं तेल, जिरं मोहरी आणि कढीपत्ता, आणि दाणे याचे मेथीचे 2-3 दाणे टाकले होते. मग इकडे मी कढी फोडणी घालायला घेतली, पटकन हिंग वगैरे टाकून छान. कढी पण झाली आणि मसाले पण भात झाला, आणि आम्ही सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं त्यांच्या घरी मिळून मस्तपैकी. आणि आजचा दिवस असा गेला, संडेचा दिवस. मग सामान घेतलं, आणि बघा मी फोडणीच घालत होती कढी वगैरे छान. मला काकू म्हणत होते छान लाल होऊ दे लसण, म्हणून मी मग लाल होऊ दिलं. बघा छान लाल. आणि मग टाकले बेसन वगैरे घोटून कढीमध्ये कढीत केली. अशा प्रकारे फोडणी घेतली कढीची. त्याला मी हलवत होती, थोडंसं छान घट्ट झाली होती कढी.